रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला हलकं फुलकं पटकन बनवायचं असेल तर नक्की हा कढी भात ट्राय करा. एकाच कढईमध्ये चला तर झटपट बनवूया. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता मी दही घेतलं आहे. आपल्याला कढी बनवायची आहे. तर जेवढी तुम्हाला कढी बनवायची त्यानुसार दही घ्या. मी 2 वाट्या दही घेतलं आहे. त्यात 2 चमचे बेसन टाकून गुठळ्या न करता छान फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून घेतल्यानंतर त्यात 1 वाटीभर पाणी टाकून घ्या. जसं आपण नेहमी कढी करतो त्याच प्रकारे आता उन्हाळ्यामध्ये कंटाळा येतो स्वयंपाक बनवायचा. कढी आणि भात वेगळा बनवण्यापेक्षा आपण एकाच कढईमध्ये कढी भात बनवणार आहोत. चला तर पाहूया. अगदी साध्या सोप्या पद्धतीने थोडंसं तेल घ्या. त्यात जिरं, मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यात लाल मिरची घेणार आहोत. 2 लाल मिरच्या, हे दिसायला छान दिसतात. तेजपत्ता. आता हे छान परतल्यानंतर जे मिक्सरला आपण वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरचीचं ते छान परतून घेऊया तेलामध्ये. मिरचीचा पूर्ण कच्चेपणा निघून जाईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे. आणि त्यात आता जे दह्याचं मिश्रण होतं ते टाकून घ्या. जसं आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याला 2 वाटी पाणी टाकतो त्याच प्रकारे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेत त्याला 3 वाटा पाणी टाकून घेतलं आहे. आता जशी आपण कढी नेहमी करतो त्याच प्रकारे शेवटी मीठ घालून घ्या. आता हे मी तांदूळ भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही एक 10 ते 15 मिनटं तांदूळ भिजत ठेवा, म्हणजे अगदी छान मऊसूद असा भात तयार होतो. आणि याला असंच एक 5 ते 7 मिनटं झाकून ठेवा. मध्ये मध्ये चेक करत राहा, खाली बुडाला लागणार नाही. बारीक गॅसवरती आपल्याला 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे पहा, उन्हाळ्यामध्ये झटपट आणि टेस्टी खमंग असा कढी भात तयार आहे. खूप पसारा न करता अगदी 10 मिनटात तयार होतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला फॉरवर्ड करायलाही विसरू नका. अगदी झटपट, साधी, सोपी ही रेसिपी तयार आहे. थँक्यू.